नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज भोगीचा दिवस होता. सकाळी पूजा झाली होती, नैवेद्य दाखवून झाला. तिने सांजेची वेळ होती म्हणून देवाला दिवा लावला आणि आज मी थोडीशी बाहेर जाणार होते. तर बाहेर म्हणजे कुठे, म्हणजे आपल्याच सोसायटीतल्या धनुकाकूंच्या सुनबाईंना वौसा घेऊन जाणार होतो आम्ही. आता धनुकाकूंची सुनबाई म्हणजेच आमची मैत्रीणच निसर्गाच्या घरी वौसा घेऊन जाणार होतो आम्ही. आपल्याकडे ना नवीन लग्न झाल्यानंतर नवरीला पहिला सासरकडून वौसा दिला जातो आणि तोच कार्यक्रम आज होता, म्हणून आम्ही सगळे निघालो होतो. तसं तर आयुष मागे लागला होता माझ्या, कसं तर गोड बोलून त्याला लालच दाखवून तुला खाऊ आणते म्हणून मी त्याला घरी सोडलं आणि मग मी मैत्रिणीसोबत निघाले. आता इथे माझ्या आधीच गीता, मेघनाताई आणि जयश्री काकू रेडी झाल्या होत्या. आम्ही बाहेर येऊन थांबलो होतो आणि धनु काकू आणि त्यांच्या फॅमिलीमधले सगळे मागच्या गाडीने येणार होते आणि आम्ही पुढे निघालो होतो. आता हा अभिषेक दादा आम्हाला सोडायला येणार होता. अभिषेक दादा म्हणजे आपल्या निसर्गाचा नवरदेव बरं का. आता तसं बघायला गेलं तर निसर्गाचं माहेर आमच्या इथून ना फार दूर नाहीये, अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही 10-15 मिनिटातच त्यांच्या घरी पोहोचलो. आता निसर्गाच्या घरी आम्ही पोचल्या एवढी सुंदर रांगोळी दारामध्ये काढलेली होती आणि घरामध्ये पण थोडंफार डेकोरेशन आधीच करून ठेवलेलं होतं. आम्ही गेल्यानंतर थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडी तयारी करायला घ्यायची, कारण धनु काकू मागून येणार होते, त्यांच्या फॅमिलीतले सगळेच मागून येणार होते आणि पुढं थोडंसं सामान त्यांनी दिलं होतं आमच्याजवळ, तर तेच आमचं अरेंज करून घ्यायचं चालू होतं. आता वौसा द्यायचा म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला संक्रांतीच्या वेळेस खूप गोष्टी गोळा करायला लागतात. तसं धनु काकूने एकदम आठवणीनं प्रॉपर सगळ्या गोष्टी अरेंज केल्या होत्या आणि त्या आमच्यासोबत पुढे पाठवून दिल्या होत्या पिशवीत आणि तेच आमचं अरेंज करायचं चालू होतं. आणि इथं जयश्री काकू आम्हाला गाईड करत होत्या आणि आम्ही तसं अरेंज करत होतो. एकमेकाच्या म्हणण्यानं असं ठेव तसं ठेव असं करत करत आमचं हे सामान आवरायचं चालू होतं. तिला घेऊ नका आता लगेच. नाही, तिचं फक्त हाताने हे करायला. वाती जर मोठ्या करू का तशा देऊ? बरोबर आले सेंटरला हो ते बरोबर आहे हो. मग आता काय करूया हे सरकवायचं नाही पहिली फुलं लावून घे पानाने फुलं कुठे बसणार आहे ती कुठे बसणार आहे ते घ्या ना मग तिचं राहू दे ना तिचं आता धनु काकूच्या घरचे पण सगळे आले होते. आता कार्यक्रम चालू होणार होता. आपले हे नवरा नवरी बरं का, निसर्गताई आणि अभिषेक दादा दोघांचं औक्षण करून घेतलं सगळ्यांनी आधी. आणि ह्या ज्या औक्षण करतात ना त्या धनु काकू बरं का, त्या निसर्गाच्या सासूबाई, सगळ्यात आधी त्यांनीच औक्षण करून घेतलं.
हात पकडा, हात पकडा. मग नवीनच आहे. आता इथे धनुकाकूनी सगळ्यात आधी आपल्या सुनबाईची ओटी भरून घेतली आणि त्या ओटीमध्ये ना वंशाची जी साडी, संक्रांतीची पहिली साडी सासरच्या लोकांकडून मुलींसाठी घेतली जाते, तर ती साडी आधी तिच्या ओटीत घालून घेतली. निसर्ग आधी तयार व्हायला गेली होती, तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला आणि आपली नवरीबाई आता तयार होऊन आली. किती गोड दिसते ना, खूप सुंदर दिसते निसर्गा. आणि आता ह्याच्यानंतर ना सगळ्यांनी एक एक करून ना निसर्गाची ओटी भरून घेतली, म्हणजे ओवसा तिच्या ओटीमध्ये देऊन घेतला. आणि या ज्या काकू आहेत ना त्या निसर्गाच्या मोठ्या सासूबाई आहेत, म्हणजे धनुकाकूची थोरली जाऊ. तर त्यांनी सगळ्यात आधी निसर्गाचं औक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपला जो ओवसा आहे ना एक एक करून सगळ्यांनीच ओटीत घालून घेतला तिच्या. जेव्हा आपलं नवीन लग्न होतं ना तर प्रत्येक सण ना त्याची काहीतरी प्रथा आणि परंपरा असते त्याच्या मागं. आणि हा संक्रांतीचा सण तर नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी खूप मोठा असतो. सासरच्याकडून वौसा येतो आणि त्याच्यानंतर असे कार्यक्रम पार पडतात. त्याच्यानंतर पण संक्रांत होते, पण नवीन असतानाचे दिवस असतात ना ते जरा वेगळेच असतात. त्यामुळं ज्याचं नवीन लग्न झालं ना त्यांनी खूप एन्जॉय करून घ्यायचे ह्या गोष्टी. आयुष्यात हे दिवस परत कधीच येत नाहीत. आणि मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रातल्या या काही परंपरा आहेत ना तर त्याच्यामुळे ना नाती अजून घट्ट होतात. म्हणजे कसं, एखादी मुलगी नवीन लग्न करून सासरी येते, त्याच्यानंतर सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेते आणि त्यावेळी ना मनामध्ये थोडीशी भीती आणि माहेरची ओढ पण असते. पण आता इथे धनुकाकूनी आता एवढं सगळं सामान आठवणीनं बारकाईनं एक एक गोष्ट त्यांनी आपल्या सुनबाईसाठी घेतली होती. त्याच्यामुळं त्यांचं आपल्या सुनबाईवरचं प्रेम कळतं ना, त्यामुळं अजून नाती घट्ट होतात असं मला वाटतं बरं का. आणि या वंशाच्या निमित्तानं ना खूप छोट्या छोट्या गोष्टी आठवणीत ठेवून घ्यायला लागतात. बाकीचं कसं काही ठरलेल्या ठराविक गोष्टी असतात त्या घेता येतात, पण वंशाचं तसं नसतंय. खूप छोट्या छोट्या भाजीपाल्यापासून ना एकदम छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या आठवणीने घ्याव्या लागतात आणि धनुकाकूने ते प्रॉपर एकदम घेतलं होतं. आता इथे आम्ही एक एक करून ना सगळ्यांनी ओवसा तिच्या ओटीमध्ये दिला होता. आता उखाणा घ्यायची वेळ झाली. ऍक्शन. काय परीक्षा दिल्यावर चाललंय ऍक्शन. सर्वांसमोर नमस्कारासाठी जोडते हात. अभिषेक रावांचं नाव घेते, पण सोडा आता माझी वाट. हा, छान छान छान. आता इथे उखाणा तर एकदम छान घेतला निसर्गाने. त्याच्यानंतर त्यांच्याकडे आम्ही जेवण केलं. निसर्गाच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मम्मीनं पण म्हणजे काकूनी पण खूप छान अरेंजमेंट केली होती. आम्ही छान जेवण करून घेतलं. आता निसर्गाची मम्मी म्हणजे काकूंविषयी सांगायचं झालं तर काकू एकदम शांत आणि नम्र आहेत बरं का. म्हणजे एखाद्याकडे बघितल्यानंतरच शांत आणि प्रसन्न वाटतं ना, तशाच होत्या काकू. आता इथं आमचं जेवण करायचं चालू आहे. जेवण पण खूप सुंदर होतं. आज सगळ्यांनी मिळून आम्ही इथं निसर्गाच्या घरी आलो होतो आणि हा दिवस आठवणीत राहिला. व्लॉगमुळे तर हा दिवस सेवच राहील आपल्याकडे. आपल्या निसर्गाचा व वंशाचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून साजरा केला होता. ही गोष्ट आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील आणि व्लॉगवर नेहमी सेव्ह राहील. आता इथे आपण जी सुगडा आणली होती ना वंशासोबत, तर काकूने ती निसर्गाच्या ओटीत घालून घेतली. आता मागच्या काही व्हिडिओ जसं मी म्हणाले होते की गाव तिथं परंपरा बदलते, तसंच प्रत्येक ठिकाणची वेगळी पद्धत असते. गावाकडची वेगळी असते, इकडची वेगळी असते, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा असते. आणि आता सगळे कार्यक्रम झाले होते. येताना आम्हा सर्वांना हळदी कुंकू लावलं आणि एक साडी गिफ्ट दिली होती. साडी पण खूप सुंदर होती, आवडली आम्हा सर्वांना. आता एक एक करून सगळ्यांना हळदी कुंकू देऊन झालं होतं आणि आता थोड्या वेळातच आमची निघायची वेळ झाली होती. नाही
पुढच्या वर्षी याची पण गुड न्यूज देऊ द्या अशी बोलतात ते. तिला म्हटलं काय जास्त आहे. आणि या तिघी पण निसर्गाच्या सासूबाई बरं का. एक नंबरला आहे ते थोरल्या मधल्या आणि त्याच्यानंतर 3 नंबरला ज्या आहेत ना त्या सगळ्यात धाकट्या सासूबाई. तर या तिघी सासूबाई आहेत. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या नवीनच लग्न झालेल्या नवरा नवरीला म्हणजे निसर्गाला आणि अभिषेक दादाला तुमच्याकडचे खूप सारे आशीर्वाद द्या. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. चला तिघींनी पण एक उखाणा घ्या आता. अगं बाई नाही पिगं बाई नाही, चला होऊन जाऊ दे. चला फक्त शंकराची पिंड सोडू ना. नाही 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 चंदू नाही असं नाही.